2 महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून नागपुरातील शाळा देखील सुरू झाल्यात, तर विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने शाळेत पोहोचले होते। अनेक दिवसांनी आपल्या मित्रांना भेटल्याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला, तर शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर सोमवार म्हणजेच 1 जुलैपासून 2024-2025 चे शैक्षणिक सत्र सुरू झाले। नागपूर शहरातील सर्व शाळांमध्ये पहिल्याच दिवशी उत्साहाने सुरुवात झाली। शहरातील नरसाळा रोडवरील श्री सत्यसाई विद्या मंदिर, श्री सत्यसाई कॉन्व्हेंट आणि दौलतराव ढवळे हायस्कूलचं हे दृश्य आहे। पहिल्या दिवसानिमित्त शाळेत विशेष वातावरण होतं। पहिला दिवस असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत पोहोचले। येथील मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांकडूनही विशेष व्यवस्था करण्यात आली होती। त्याच वेळी आपल्या जुन्या मित्रांना भेटल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता। उन्हाळ्यात खूप ऊन राहतात, त्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही, तर आपण लोक टीव्ही, मोबाईल असं बघतो। पण आता शाळा चालू झाली आहे। शाळा चालू झाल्यावर पुस्तके, टीचर्स, फ्रेंड आणि ग्राउंडवर खेळायला भेटतं, त्यामुळे मला खूप आवडतं। आज हमारे स्कूल का पहला दिन है, तो आज मुझे आके बहुत अच्छा लगा। स्कूल में आज जिस हिसाब से टीचर्स ने प्रोग्राम्स अरेंज किए, बच्चों मतलब जो नए स्टूडेंट्स आए उनके लिए इवेंट्स ऑर्गेनाइज किए, और अभी भी इवेंट्स चल रहे हैं क्लासरूम में एक्टिविटीज़, तो आज बहुत अच्छा लग रहा है। सोमवारी नागपूर शहरातील 2000 आणि जिल्ह्यातील 1500 शाळांमध्ये उत्सवाचं वातावरण दिसून आलं। शनिवारपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये याची तयारी चालू होती। वर्गखोल्यांची स्वच्छता, परिसर आकर्षक करण्यासाठी शिक्षक आणि प्रशासनाची लगबग सुरू झाली होती। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश आणि मिठाई देण्यात आली। अभी स्कूल की छुट्टियां थी, पर मेरे को अच्छा नहीं लग रहा था। मेरे को स्कूल में आने की याद आ रही थी, क्योंकि सर स्कूल के सब टीचर बहुत अच्छे हैं और प्रिंसिपल भी बहुत अच्छे हैं। मेरे को आके अच्छा लग रहा है। मेरे को नई बुक्स मिले हैं। मला शाळेत आल्यावर खूप चांगलं वाटलं आहे। मी माझ्या मित्रमैत्रिणींना खूप मिस करत होतो। मी शाळेच्या सुट्ट्यामध्ये माझ्या गावी गेलो होतो, खूप फिरलो। नंतर मी शाळेमध्ये आलो। शाळेमध्ये आमच्या भरपूर प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतात। ॲक्टिव्हिटीमध्ये मी सहभाग घेतो। मात्र यंदा राज्य सरकारनं नियमांमध्येही काही बदल केले। विद्यार्थ्यांना पुरेशी झोप घेता यावी यासाठी इयत्ता 1 आणि 4थी ते 9वी या वेळेतील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळा सकाळी 7 ऐवजी 9 वाजता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। परंतु काही शाळांनी वर्गखोल्यांचा अभाव आणि व्यवस्थेच्या अभावामुळे वेळेतील बदलाशी जुळवून घेण्यास असमर्थता दर्शवली आहे। आज खरं तर विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत येत आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींपासून मुकले होते, पण आज परत ते शाळेत येऊन आपल्या मित्रमैत्रिणींसोबत भेटणार आहे, शिक्षकांशी भेटणार आहे, शाळा भेटणार आहे, आणि आज पहिल्यांदा पुन्हा नव्यानं शाळेत ते येतील। त्यावेळेला शाळेच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणींचा उजाळासुद्धा होणार आहे। त्यासोबतच यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुद्धा सुरुवात होत आहे। तर या सगळ्या सत्रासाठी मी विद्यार्थ्यांचं स्वागतही करतो आणि शुभेच्छाही देतो। आज बच्चों का पहला दिन है। श्री सत्यसाई कॉन्वेंट के स्टूडेंट्स का आज पहला दिन है। नर्सरी से लेकर 10th स्टैंडर्ड तक के बच्चे यहाँ आए हैं आज, और पहले दिन के मुकाबले बहुत ही बढ़िया स्ट्रेंथ रहा है आज का। आज बच्चों के लिए स्कूल के टीचर्स ने बहुत सारी एक्टिविटीज़ प्लान की है, और बच्चों ने भी बहुत ही उत्साह के साथ उसमें पार्टिसिपेशन दिखाया है। श्री सत्यसाई कॉन्वेंट के मैनेजमेंट, स्टाफ और सारे टीचर्स की तरफ से मैं श्री सत्यसाई कॉन्वेंट के स्टूडेंट्स का स्वागत करती हूँ।